कालच्या भागात आपण पाहिलं, दिनेश निवेदिताच्या लग्नाची पूजा पार पडली. दक्षला अगदी नमस्कार करायला म्हणून कार्तिक खाली घेऊन आला होता. दीक्षा मात्र नेहमीसारखी धावपळ करत होती. दक्षचा फोन वाजायला लागला. त्यानं पाहिलं, त्याच्या माणसाचा फोन होता. त्यानं लगेच कॉल रिसीव्ह केला. पलीकडून काहीतरी बोलणं झालं आणि दक्षच्या चेहऱ्यावर स्माईल आली. आता पुढे. दीक्षा कधीपासून त्याच्याकडे पाहत होती. त्याला हसताना पाहून ती लगेच त्याच्या जवळ आली. येडं, तुला काय झालं हसायला? एकटंच हसतंय. दीक्षा त्याला हळूच हलवत कुजबुजली. तू का माझ्यावर लक्ष ठेवून आहेस बायको? तुला दुसरं काही काम नाही आहे का? कधीतरी सरळ उत्तर देत जा. दीक्षा तोंड वाकडं करत म्हणाली. त्यासाठी सरळ प्रश्न विचारावा, समजलं ना? ओ, आत्ता कळलं. तुला असं वाटतंय का की सावनीचा मेसेज वगैरे आलाय म्हणून मी खुश झालोय? दक्ष तिला चिडवायच्या उद्देशानं म्हणाला. सावनी असो नाही तर पावनी, मला काय करायचंय? तू बस कुची करत, दीक्षा नाक मोरडत म्हणाली. ओके, थँक्यू, दक्ष हसत म्हणाला. काय निर्लज्ज माणूस आहे हा, बघा हसतोय कसा खुदुखुदू. दीक्षा पुटपुटत होती. जरा मोठ्यानं बोल, ऐकू येत नाहीये. दक्ष तिच्याजवळ कान नेत म्हणाला. तुला ना तुटका फुटका कारखानीस, जा तिकडे. दीक्षानं रागानं मान वळवली. कार्तिक लांबून त्यांच्याकडे पाहत होता. त्यांच्या एक्सप्रेशन्सवरून तो समजून गेला की हे दोघं भांडतायत. त्यानं मनातल्या मनात डोक्यावर हात मारून घेतला. दक्ष, तू जरा माझ्यासोबत आत चल, मला महत्त्वाचं बोलायचंय. कार्तिक त्याला आत घेऊन गेला. दीक्षानं दोघांकडे एक कटाक्ष टाकला आणि ती तिच्या कामाला लागली. काय झालं कार्तिक? दक्षने विचारलं. काय चाललंय तुमचं? समोर काय चाललंय आणि तुमचं काहीतरी भलतंच. किती भांडाल? काही लिमिट आहे की नाही? कार्तिक वैतागला. तुझ्या बहिणाबाईला जाऊन सांग ना हेच, तीच वाकड्यात शिरते माझ्या. दक्ष हसला. दक्ष, मला वेड्यात काढू नकोस. तुम्ही दोघे कसे आहात हे मी पुरेपूर ओळखून आहे, समजलं ना? बरं, ते सगळं सोड. काय झालंय तुला? तो फोन आल्यावर तू रिलॅक्स वाटतोयस. एनी अपडेट? कार्तिकनं विचारलं. येस, अ पॉझिटिव्ह अपडेट. आपल्या माणसाला मी मनस्वीची कुंडली काढायला सांगितलं होतं. त्याचा फोन आला होता. काल त्यानं मनस्वीला डोमेस्टिक एअरपोर्टवर पाहिलंय. मुंबई व्यतिरिक्त ती एकाच ठिकाणी जाऊ शकते कार्तिक, गोवा. तिकडेच दीक्षानं तिला पाहिलं होतं, दक्ष म्हणाला. दॅट्स ग्रेट. मग रामला सांगतो आणि तिला उचलतो गोव्यातून, कार्तिक म्हणाला. नो वेट. लगेच हालचाल केली तर तिला संशय येईल. तिची माणसं आपल्यावर पाळत ठेवून आहेत कार्तिक. आपल्याला ती बेसावध असताना तिला गाठावं लागेल. उद्याच गोव्याला निघायला हवं, तेही तिच्या माणसांच्या नकळत, दक्ष म्हणाला. अरे पण कसं? तुझी हालत पाहिली आहेस, धड चालताही येत नाहीये तुला. मी जातो रामला घेऊन, कार्तिक म्हणाला. नो कार्तिक, आय एम ओके नाव. तिला तर मी पर्सनली पकडणार आहे, दक्ष दाटतोट खात म्हणाला. दक्ष, कार्तिक त्याच्याकडे पाहत होता. तो पुढे काही बोलणार तोच त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर दिनेशचं नाव झळकलं. हा बोल, कार्तिकनं फोन कानाला लावला. जरा खाली ये, बोलायचंय, दिनेश म्हणाला. ओके, आलोच. कार्तिकनं कॉल कट केला. दक्ष, मी जरा खाली जाऊन येतो, दिनेश बोलावतोय, तू आराम कर. आपण जरा निवांत या विषयावर बोलूया. ओके, दक्ष म्हणाला तसा कार्तिक खाली निघून गेला. दिनेश काहीतरी विचारात हरवला होता. दक्ष दीक्षाची तू मैं त्यांनीही पाहिली होती. भांडतानाही दोघे क्यूट वाटत होते. दक्षच्या मनात काय आहे ते तर त्याला कळून चुकलं होतं. दीक्षालाही तो आवडत असावा असा त्याचा अंदाज होता, पण एक्झॅक्ट काय ते कळत नव्हतं. काहीही करून दोघांना एकत्र आणायचं, निदान तसे प्रयत्न तरी करायचे, हा विचार काही दिवसांपासून त्याच्या डोक्यात घोळत होता. काय रे, काय झालं? कार्तिक त्याच्याजवळ आला. बस ना, मला सांग, दक्ष कसा आहे आता? म्हणजे काही त्रास नाही होत ना त्याला? दिनेशनं विचारलं. नाही, म्हणजे तसा मेजर त्रास काही नाही आहे, पण दीक्षा सांगत होती रात्री डोकं दुखलं त्याचं. डॉक्टर म्हणालेत हे काही दिवस होत राहणार. होपफुली लवकर बरा होईल तो, कार्तिक म्हणाला. कार्तिक, तुला असं नाही वाटत का की आपण दक्ष आणि दीक्षासाठी काहीतरी केलं पाहिजे? दीक्षाचं माहीत नाही, पण दक्ष तिच्या प्रेमात पडलाय. त्याच्या डोळ्यात दिसतात तिच्याविषयी फिलिंग्स. मला माहिती आहे दीक्षासाठी हे सगळं सोपं नाही आहे. तिला फोर्स करूही शकत नाही, कारण दक्ष जे वागला ते चुकीचंच होतं. पण निदान त्याच्या मनातल्या भावना तरी तिच्यापर्यंत पोचायला हव्यात असं मला वाटतंय. तुझं काय मत आहे? दिनेशनं विचारलं. बरोबर आहे तुझं. आपण आपल्याकडून फक्त प्रयत्न करू शकतो.
बाकी निर्णय सर्वस्वी दीक्षाचा असेल. काही का असेना काही आहे का तुझ्या डोक्यात? कार्तिकने विचारलं. तशा आहेत 1-2 आयडियाज, बघ कशा वाटतात तुला, असं म्हणत दिनेशनं कार्तिकला त्याचे प्लॅन्स सांगायला सुरुवात केली. त्याचं बोलून झालं तशी कार्तिकच्या चेहऱ्यावर स्माईल आली. संध्याकाळ झाली तरी घरी पाहुण्यांची ये जा सुरूच होती. दिनेश, निवेदिता खुश होते आणि त्यांना पाहून घरातले सगळेही. दुपारी जेवण झाल्यावर दक्ष जो रूममध्ये गेला होता तो परत खाली आलाच नव्हता. दीक्षा मात्र पाहुण्यांची खातिरदारी करण्यात गुंतलेली होती. दीक्षा, भास झालं आता, सकाळपासून पळतीयस इकडे तिकडे, जा जरा जाऊन आराम कर, आम्ही पाहतो इकडचं, अनुराधा म्हणाल्या. आई चालतं हो, दीक्षा म्हणाली. नाही, चेहरा बघितलास का तुझा, किती थकलीयस, सोड हे सगळं आणि जा जरा वेळ आराम कर, संध्याकाळी बोलावते मी तुला. अनुराधांनी आग्रहानं तिला रूममध्ये पाठवलं. दीक्षा रूममध्ये आली आणि चेंज करून बेडवर आडवी झाली. मेडिसिन्समुळे दक्षला गाढ झोप लागायची. आत्ताही तो झोपलाच होता. दीक्षाचं त्याच्याकडे लक्ष गेलं. असा किती शांत असतोस दक्ष, नाहीतर मला छळायचा एकही चान्स सोडत नाहीस. कुणाचा फोन आला होता सकाळी? दक्ष खुशीत दिसत होता. मनस्वीबद्दल तर कळलं नसेल ना? असू शकतं. कधी उठेल हा झोपाळू प्राणी? दीक्षा त्याच्याकडे पाहून पुटपुटत होती. शेवटी तिलाही दमल्यामुळे झोप लागली. 6च्या दरम्यान दक्षाचा फोन वाजला. त्या आवाजानं त्याला जाग आली. त्यानं शेजारी पाहिलं तर दीक्षा झोपली होती. फोन सायलेंटवर टाकत त्यानं रिसीव्ह केला. बोल कार्तिक, दक्ष हळू आवाजात म्हणाला. रामने अपडेट दिलीये, मनस्वी गोव्याला कुठल्या तरी मुलासोबत राहतीये. बाकी डिटेल्स कळल्या नाहीत अजून. राम शोधतोय, कार्तिक म्हणाला. ओके गुड, रामला सांग तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेव आणि आपल्याला कळव. कार्तिक, उद्याचं तिकीट बुक कर आपलं, दक्ष म्हणाला. आणि दीक्षाचं काय? तिचं काय? अरे म्हणजे तुला वाटतंय ती आल्याशिवाय राहील? कार्तिकने विचारलं. तिच्या बाबतीत रिस्क घ्यायची नाही आहे मला कार्तिक. तसंही मी अजून तिच्याशी या विषयावर बोललो नाही आहे, दक्ष म्हणाला. दक्ष, तिला कळायला हवं. तू जर नाही सांगितलंस तर चिडेल ती. आय नो, बघतो काय करायचं, दक्ष म्हणाला आणि त्यानं कॉल कट केला. त्याचं लक्ष शांतपणे झोपलेल्या दीक्षावर गेलं. तो हळूच उठणार तोच तिच्या हातावर त्याचा हात पडला आणि तिची झोप चाळवली. दक्षने पटकन हात मागे घेतला, पण तोपर्यंत दीक्षाला जाग आली होती. कुठे चाललायस? तिनं उठून बसत विचारलं. ते उठत होतो, झोपून कंटाळा आलाय, जरा चक्कर मारून येतो रूममध्ये, असं म्हणत दक्ष बेडवरून खाली उतरला. दक्ष, दीक्षानं हाक मारली. बोल. सकाळी कुणाचा फोन होता मला सांगितलं नाहीस? दीक्षा त्याच्यावर नजर रोखत म्हणाली. माझ्या माणसाचा होता, असं म्हणत दक्षने तिला सगळं सांगितलं. दक्ष, तुझा मेंदू गुडघ्यात आहे का रे? स्वतःकडे पाहिलंस तू? या अशा अवस्थेत तू गोव्याला जाणार आहेस? अक्कल घाण टाकलीयस. दीक्षा संतापली. हे बघ, मी काहीतरी विचार करूनच हा डिसिजन घेतलाय आणि कार्तिक आहे ना माझ्यासोबत, अँड आय एम मच बेटर. दक्ष त्याच्या बोलण्यावर ठाम होता. नाही, मी परमिशन नाही देणार. तू कुठेही जाणार नाहीयेस. मी जाते कार्तिकसोबत, दीक्षा म्हणाली. नो वे दीक्षा, मी तुझ्या बाबतीत रिस्क नाही घेऊ शकत, दक्ष म्हणाला. रिअली? रिस्क? तुला एकट्यानंच सगळं करायचंय ते सांग ना. काय प्रूफ करायचंय की किती महान आहेत दक्ष कारखानीस, का किती डॅशिंग आहेत? दीक्षा उपहासानं म्हणाली. तू समजतेस तसं काही नाही आहे दीक्षा. तसंच आहे, अदरवाईज एवढी मोठी गोष्ट तू स्वतःहून सांगितली असतीस मला, मी विचारायची वाट नसती पाहिलीस, दीक्षा फनकारली. दिशू, का भलते सलते विचार करतेस तू? तसं काही नाही आहे, मी म्हणालो ना तुझ्या सेफ्टीसाठीच. बास, काही गरज नाही आहे एक्सप्लेनेशन देण्याची आणि गरज नाही आहे माझी एवढी काळजी करण्याची. मी स्वतःला सांभाळू शकते. तू समजतोस तितकीही मूर्ख नाही आहे मी, दीक्षा चिडून म्हणाली. दीक्षा, तुला ना माझ्या प्रत्येक वागण्यात खोटंच दिसते. सरळ बोलायचं जरी म्हटलं ना तरी तू माझ्याविषयी वाकडाच विचार करतेस. तुझा काय दोष म्हणा, मीच वाईट आहे. इट्स ओके, तुला हवं तसं कर तू. यापुढे मी तुला काही सांगणारही नाही की विचारणारही नाही. दक्ष हताश शुस्कारा टाकत मागे वळला आणि टेबलला धडकला. त्याच्या पायातून कळ आली तशी दीक्षा पटकन पुढे आली. दक्ष, ती त्याचा हात पकडणार तोच त्यानं तिला थांबवलं. ठीक आहे, मी यापुढे तुला त्रास करून घ्यायची गरज नाही आहे. दक्ष हळूहळू चालत बाल्कनीत गेला. दीक्षा त्याच्याशी बोलायला जात होती की दारावर नॉक झालं. तिनं दार उघडलं. काकी तिला बोलवायला आल्या होत्या. संध्याकाळी तीर्थप्रसादासाठी बोलावलेले पाहुणे यायला सुरुवात झाली होती.
आलेच असं त्यांना सांगत दीक्षा आवरायला निघून गेली. दक्ष बाहेरच बसून होता. नाही म्हणायला नाथाकाकांनी त्याला मध्ये एकदा कॉफी आणि स्नॅक्स आणून दिले होते, पण बाकी मात्र तो अजिबात जागचा हलला नव्हता. डोक्यात विचारांनी थैमान घातलं होतं. माझ्या डोळ्यातली काळजी दिसत नाही का तुला दीक्षा? का समजून घेत नाहीस मला? का दरवेळेस चुकीचंच ठरवतेस? तुला काही होऊ नये म्हणूनच तर हा खटाटोप करतोय ना. तिची तरी काय चूक म्हणा दक्ष? तुझ्याच कर्माची फळं भोगतोयस तू. तिच्यापासून लांब राहा दक्ष. हेच तुम्हा दोघांच्या हिताचं आहे. पण काय करू? प्रेम करायला लागलोय मी तिच्यावर. कसा लांब राहू तिच्यापासून? कितीही प्रयत्न केला तरी नाही जमत आहे मला ते. ती समोर आली की मन दगा देतंय. काय असणार आहे आमचं भविष्य? अजून किती दिवस लपवणार आहे मी तिच्यापासून माझ्या फिलिंग्स? दक्ष विचारात हरवला होता. दक्ष, जेवायला येतोस ना? कार्तिक त्याला बोलवायला आला होता. हो चल. थांब जरा फ्रेश होऊन येतो. दक्ष चेंज वगैरे करून कार्तिकसोबत खाली आला. दीक्षा आणि दिव्या सगळ्यांना जेवायला वाढत होत्या. दक्ष खाली आला तसं दीक्षाचं त्याच्याकडे लक्ष गेलं, पण त्याने मात्र तिच्याकडे पाहिलंही नाही. त्याचा उतरलेला चेहरा कार्तिक आणि दिनेशच्या नजरेतून सुटला नव्हता. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. अटेन्शन मंडळी, आज दिवसभर सगळ्यांचीच धावपळ झाली आहे, सो जरा हा ताण हलका करूया, दिनेश हसत म्हणाला. म्हणजे काय करायचं दादा? दिव्याने विचारलं. वेल, सिम्पल आहे, अंताक्षरी खेळूया, दिनेश डोळे मिचकावून म्हणाला. अरे आत्ता? काकी म्हणाल्या. अगं थोडा वेळ, तेवढाच चेंज ना. मी सुरू करतो आणि मग प्रत्येकानं टर्न बाय टर्न जे अक्षर येईल त्यावरून गाणं गायचं. मंजूर? दिनेश म्हणाला. येस चालेल, दिव्या उत्साहात म्हणाली. दक्ष मात्र शांतच होता. बाकी सगळे गाणी आठवत होते, पण त्यांचं लक्षच नव्हतं. दीक्षा त्याच्यासमोर बसली होती. तिचं त्याच्याकडे बारीक लक्ष होतं. त्याचा पडलेला चेहरा पाहून तिला वाईट वाटत होतं. अंताक्षरीला सुरुवात झाली आणि सगळे एक एक करून गाणं म्हणायला लागले. चला चला दक्ष, तुझी टर्न. कार्तिक ओरडला तसा दक्ष एकदम भानावर आला. काय? त्यानं कार्तिककडे पाहिलं. अरे लक्ष कुठे तुझं? गातोयस ना? आलंय तुझ्यावर, कार्तिक म्हणाला. हो गातो ना, दक्ष सावरत म्हणाला आणि त्यानं गायला सुरुवात केली. फिर ले आया दिल मजबूर क्या कीजिए, रास न आया रहना दूर क्या कीजिए, दिल कह रहा है उसे मुकम्मल कर भी आओ, अब वो अधूरी सी बात बाकी है. दक्ष मन लावून गात होता. वरवर हसत होता, पण त्याच्या मनात काय खळबळ माजली होती ते त्यालाच माहीत होतं. दीक्षा मात्र त्याच्याकडे एकटक पाहत होती. तिला कदाचित कळत होतं त्याला काय म्हणायचंय, पण मन मानत नव्हतं. गाणं संपलं तशा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. त्यानंतर मात्र दक्ष तिकडे थांबला नाही. पायाचं कारण देत तो रूममध्ये जायला निघाला. तशी दिव्या पटकन ओरडली. 1 मिनिट दादा, आपण अजून एक गेम खेळणार आहोत. दिव्या बाळ, तुझ्या उत्साहाला जरा आवर घाल आज, कार्तिक म्हणाला. थोडा वेळच ना दादा, प्लीज. दिव्यानं दक्षचा हात धरून त्याला खाली बसवलं. दिव्या ऐकत नाही पाहून नाईलाजानं तो खाली बसला. त्याला थांबलेलं पाहून दिव्या खुश झाली. सो गाईज, आता आपण न्यू गेम खेळणार आहोत. हा कपल स्पेशल गेम आहे. या गेमची सुरुवात आपले उत्सव मूर्ती अँड न्यूली मॅरिड कपल दिनेश दादा आणि निवेदिता वहिनी यांच्यापासून सुरू होणार आहे. दोघांनी इकडे समोर या. दिव्यानं त्यांचा हात धरून त्यांना समोर घेतलं. दिनेश दादा आणि निवेदिता वहिनी, तुम्ही दोघे इथं एकमेकांसमोर बसा. मी टाईम स्टार्ट म्हणाले की तुम्ही दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात पाहायचं. जो सगळ्यात आधी नजर झुकवेल तो हरला. दिव्या ओरडत म्हणाली तसं सगळ्यांनी एकच कल्ला केला. सगळे दिनेश निवेदिताला चीअर करू लागले. सो युअर टाईम स्टार्ट्स नाव, दिव्या म्हणाली. दिनेश आणि निवेदिता एकमेकांच्या नजरेत पाहत होते. दोघांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. दिनेशच्या नजरेतला मिश्किलपणा पाहून निवेदिताची नजर आपोआप झुकली. दिनेश दादा, तू जिंकलास. येस, दिव्या ओरडत म्हणाली. हो बरोबर बरोबर, दिनेशचा चुलत भाऊ गंधार म्हणाला. तसे सगळे हसत टाळ्या वाजवू लागले. निवेदिता लाजत तिथून बाजूला झाली. गंधार दादा, ग्रीष्मा वहिनी, आता तुमची टर्न, दिव्या म्हणाली. तसे दोघे समोर येऊन बसले आणि खेळायला सुरुवात झाली. एका मागोमागे एक असे 3-4 कपल्स येऊन गेले. गेम अगदी रंगात आला होता. दक्ष तिथून उठून जायच्या तयारीत होताच की दिव्यानं त्याचं आणि दीक्षाचं नाव अनाऊन्स केलं. आता आपले मोस्ट रोमॅन्टिक कपल, मेड फॉर इच अदर असे सगळ्यांचे लाडके कपल इथं गेम खेळायला येत आहेत. दक्ष दादा आणि दीक्षा वहिनी, प्लीज सगळ्यांनी समोर या, दिव्या उत्साहात टाळ्या वाजवत म्हणाली.
दिव्या प्लीज यार, मला थोडं बरं वाटत नाही आहे. दक्ष टाळाटाळ करत म्हणाला. दादा प्लीज ना, 2 मिनिटांचा तर गेम आहे ना. हां, आता तुम्हाला जास्त वेळ हवा असेल तर आमची काही हरकत नाही. दिव्या हसत म्हणाली. तसे सगळे हसू लागले, त्यांना चिडवू लागले. तशी दीक्षानं मान फिरवून घेतली. तिला चांगलंच टेन्शन आलं होतं. दिव्या प्लीज. दक्ष इतका वेळ बसलाय ना, आता अजून 1-2 मिनिट. सगळे आग्रह करतात ना. अनुराधा त्याला समजावत म्हणाल्या. तशी दिव्या दक्ष आणि दीक्षाचा हात धरून त्यांना समोर घेऊन आली. दिव्या ऐक ना. दीक्षा समजावण्याचा प्रयत्न करू लागली. वहिनी नो एक्सक्यूज हां. बरं बस इकडे. दिव्यानं दोघांना एकमेकांच्या समोर बसवलं. दोघे नाईलाजानं बसले. युअर टाईम स्टार्ट्स नाव. दिव्या जोरात ओरडली तसे दोघे ओरिजिनल अवतारात परत आले. दीक्षा त्याला खुन्नस देत होती तर दक्ष मात्र तिच्याकडे प्रेमानं पाहण्यापासून स्वतःला रोखू शकत नव्हता. त्याच्या मनात प्रेमाचे तरंग उठत होते. मन बेकाबू झालं होतं. तो स्वतःला विसरून तिच्या नजरेत हरवत चालला होता. दीक्षा मात्र त्याच्या नजरेतले भाव पाहून गोंधळली. त्याच्या नजरेतून प्रेमाची लयलूट होत होती. क्षणभर तिचं मन भटकलं, पण क्षणभरच. लगेच ती परत तिच्या ओरिजिनल मोडवर आली. आय हाय, कसलं क्यूट कपल आहे हे. दादा वहिनी आय लव्ह यू. तुम्ही या सगळ्यांचे रेकॉर्ड मोडले यार. लगे रहो बॉस. वहिनी तूच जिंकली पाहिजेस हां. दिव्या ओरडत होती. दक्ष अपनी इज्जत का सवाल है भाई, लगे रहो. दिनेश ओरडला. आमचे क्यूट लवबर्ड्स. निवेदिता दोघांकडे प्रेमानं पाहत म्हणाली. दक्ष दीक्षा सगळेजण दोघांच्या नावानं ओरडू लागले. ए चपडगंजू कारखानीस, नजर हटव ना. कसा बघतोय हा. दीक्षा मनातल्या मनात म्हणाली. ना मेरी जान, ये हमसे नहीं होगा. दक्ष तिच्या मनातलं ओळखून गालातल्या गालात हसत होता. दक्ष तुला सोडणार नाही मी. खूप त्रास देतोस तू मला. दीक्षा मनातल्या मनात म्हणाली. मी पण तुला सोडणार नाही. त्याची नजर तिला सांगत होती. दीक्षानं काहीतरी विचार केला आणि क्षणात तिच्या नजरेतले भाव पालटले. तिच्या नजरेत खुन्नसऐवजी प्रेम पाहून दक्ष क्लीन बोल्ड झाला. आपसुकच त्याची नजर झुकली. येस मी जिंकले. दीक्षा त्याला वेडावून दाखवत म्हणाली. तसे सगळे टाळ्या वाजवू लागले. दक्ष मात्र गालातल्या गालात हसत वर निघून गेला. गेम संपला तसं सगळे दिनेश निवेदिता भोवती जमले. कार्तिकनं सरप्राईज अनाऊन्स केलं. त्याने आणि दक्षने मिळून दोघांची फर्स्ट नाईट स्पेशल अरेंजमेंट केल्या होत्या वेस्टिनमध्ये. कार्तिकनं दोघांच्या हातात एन्व्हलप ठेवलं. तशी सगळ्यांनी त्याला चिडवायला सुरुवात केली आणि ते दोघे मात्र लाजून हैराण झाले. दिनेश आणि निवेदिताला बाय करून बाकी सगळे आत यायला निघाले. कार्तिकही घरी निघाला होता. कार्तिक. दीक्षा त्याच्याकडे गेली. बोल. मी जे सांगितलं ते केलंस, तिनं विचारलं. येस, हे घे. त्यानं गाडीतून एक कागद काढून तिच्या हातात दिला. दीक्षा परत एकदा विचार कर. दक्षला तुझी काळजी वाटतीये म्हणूनच तो नाही म्हणतोय तुला न्यायला. आणि तू हे असं त्याच्या अपरोक्ष. कार्तिक बोलत होता. कार्तिक, त्याला जशी माझी काळजी आहे तशीच मलाही त्याची काळजी आहे. आधीच ॲक्सिडेंटनंतर तो अजून पूर्ण रिकवर झाला नाही आहे. त्यात हा असा हट्ट. प्लीज जे ठरवलंय तसंच करूया. तुम्ही पुढे व्हा, मी येतेच. दीक्षा ठामपणे म्हणाली. बरं ठीक आहे, तू म्हणशील तसं. जस्ट बी केअरफुल, कारण तिची माणसं. डोंट वरी, आय विल बी सेफ. दीक्षा म्हणाली. तसा कार्तिक तिला बाय करून घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी दक्ष आवरून खाली आला. त्यानं फक्त कामासाठी बाहेर चाललोय एवढंच अनुराधांना सांगितलं. त्या नकोच म्हणत होत्या, पण कार्तिकही सोबत जाणारे म्हटल्यावर त्यांनी नाईलाजानं होकार दिला. दीक्षा मात्र शांतच होती. दक्ष आणि कार्तिक गाडीत बसले आणि कार्तिकनं गाडी पळवली. त्यांच्यावर लक्ष ठेवून असलेल्या माणसानं मनस्वीला अपडेट्स दिले आणि तोही त्यांच्या मागे गेला. गाडी पुण्याच्या रस्त्याला लागली आणि कार्तिकनं ब्रेकफास्टसाठी म्हणून फूड मॉलला गाडी थांबवली. मनस्वीचा माणूस काही अंतरावर थांबून त्यांच्यावर लक्ष ठेवून होता. तिकडे बरीच गर्दी होती. कार्तिक आणि दक्ष वॉशरूममध्ये घुसले तसा तो माणूस बाहेर थांबला. काही वेळानं दोघे बाहेर आले आणि गाडीत बसून पुढे निघाले. तसा तो माणूसही त्यांच्या मागे गेला. द कॉस्ट इज क्लिअर दक्ष, कार्तिक म्हणाला आणि दोघे तिकडे पार्क केलेल्या दुसऱ्या गाडीत बसून पुण्याच्या दिशेनं निघाले. मनस्वीच्या माणसाची दिशाभूल करण्यासाठी म्हणूनच दोघांनी प्लॅन केला होता. गर्दीचा फायदा घेऊन त्यांची माणसं पटकन गाडीच्या दिशेनं गेली होती आणि पाठोपाठ तो माणूसही.
आता त्यांचे कपडे घालून त्यांची माणसं कार्तिकच्या गाडीत होती आणि दक्ष आणि कार्तिक ड्रेसअप करून दुसऱ्या गाडीतून पुण्याकडे निघाले होते. पुण्याला पोचून कार्तिकनं सरळ एअरपोर्टकडे गाडी घेतली. तिकडे गाडी त्याच्या माणसांच्या हवाली करून दोघे गोव्याच्या फ्लाईटमध्ये बसले आणि फ्लाईटनं गोव्याच्या दिशेनं टेक ऑफ घेतलं. गोव्याला पोचून कार्तिक आणि दक्ष सगळ्यात आधी त्याच्या माणसांना भेटले. त्यानं दिलेल्या माहितीनुसार मनस्वी अजून तरी घरातून बाहेर पडली नव्हती. आता पुढचं प्लॅनिंग करणं गरजेचं होतं. यावेळेस दक्षला तिला सहजासहजी सोडायचं नव्हतं, त्यामुळे तो सगळी खबरदारी घेत होता. हॉटेलमध्ये पोचून त्यानं चेक इन केलं. कार्तिकनं 2 रूम्स बुक केल्या होत्या. दक्षने 2-3 वेळा त्याला विचारलं, पण त्यानं दीक्षाबद्दल अजून तरी दक्षला कळू दिलं नव्हतं. कार्तिक, मी काय खाणार आहे का तुला? सेपरेट रूम कशाला हवी आहे तुला? तुझ्या मनात डाऊट्स आहेत की काय माझ्याबद्दल? दक्ष डोळा मारत म्हणाला. गप रे, तुला काय आत्ता ओळखतो का मी? ते तर मलाच जरा मोकळेपणा हवाय म्हणून सेपरेट रूम बुक केली आहे. तुझं घोरणं कोण ऐकेल रात्रभर, झोपेचं खोबरं? कार्तिक मिश्किल हसत म्हणाला. हे काही बोलू नकोस, मी नाही हा घोरत वगैरे. तुझी लाडकी बहीण घोरत असते रात्रभर. मी कसा झोपतो माझं मलाच माहीत. दक्ष हसला. चले, काहीही अफवा पसरवू नकोस तिच्याबद्दल. बरं मला सांग, तिला कळवलंस का पोचलो ते? कार्तिकनं विचारलं. हो, केला होता ना कॉल. तिचे रागीट फुतकार इथपर्यंत जाणवत होते मला. बापरे, टेरर आहे ती. घाबरलो ना मी. दक्ष हसायला लागला. हसून घे, एकदा येऊ देत तिला इकडे, मग बघ तुझं कसं भरीत करते ते. कार्तिक तोंडातल्या तोंडात पुटपुटला. तुला पण तिचा गुण लागला वाटतं पुटपुटायचा? दक्षने तिरकसपणे विचारलं. जरा मोठ्यानं बोल. काय ते? काही नाही. चल जरा वेळ आराम कर. बरीच दगदग झाली आहे तुझी. तुझी काळजी घेतली नाही तर माझ्यावर कसली कसली कलम लावेल दीक्षा. तिनं वॉर्निंग देऊन पाठवलंय मला. तेव्हा दक्षराव, चला मुकाट्यानं मेडिसिन्स घेऊन आराम करा. कार्तिक त्याला रूममध्ये पिटाळत म्हणाला आणि त्याला सेटल करून दुसऱ्या रूममध्ये गेला. साधारण रात्री 9च्या सुमारास दक्षच्या रूमवर डोअरवर नॉक झालं. कार्तिक असेल म्हणून त्यानं उठून दार उघडलं आणि दक्षचे डोळे विस्फारले. सरक बाजूला. दीक्षा त्याला ढकलून आत घुसली. हे ढकलतेस काय? आणि तू काय करतेस इकडे? त्यानं आश्चर्यानं विचारलं. झिम्मा खेळायला आले तुझ्यासोबत. मूर्खासारखे प्रश्न नको विचारूस. दीक्षा नाक मोडत म्हणाली. तुला सांगितलं होतं ना मी, आम्ही हँडल करतो हे सगळं म्हणून. तुला कधी ऐकायचंच नसतं का गं? सतत स्वतःची मनमानी. दक्ष चिडला. गप्प बस तू आणि जरा आरशात बघ तोंड तुझं. कोण मनमानी करतं ते कळेल तुला. स्वतःला काय सुपरमॅन कारखानीस समजतोस का तू? म्हणे आम्ही हँडल करू. आणि काय रे, तुला काय वाटलं त्या मनस्वीला तुला सहज पकडता येईल? म्हणजे तू जाशील, बेल वाजवशील, टिंग टॉंग, मग ती दार उघडून म्हणेल, अय्या दक्ष, कधी आलास गोव्याला? ओ, मला पकडायला आलायस? नो प्रॉब्लेम, थांब हा, पर्स आणते मग निघूया. दीक्षा उपहासानं बोलत होती, पण तिचं बोलणं ऐकून दारात उभा असलेला कार्तिक जोरजोरात हसत सुटला. दीक्षा, दक्षने दोघांकडे रागात पाहिलं. हा राग ना तिकडे त्या मनस्वीला दाखवायचा. आता काहीतरी ऑर्डर कर खायला, भूक लागली आहे. असं म्हणत दीक्षा फ्रेश व्हायला गेली. अजब प्राणी आहे हा, दक्ष डोक्याला हात लावत म्हणाला. आता तू का पहारेकऱ्यासारखा दारात थांबलायस? ये आत, नाहीतर ही बाया मला सुखाने श्वास घेऊ देणार नाही. दीक्षा चेंज करून आली तोवर दक्षने जेवण मागवलं होतं. तिघे खाता खाता डिस्कस करत होते. दीक्षा, तिच्या माणसांना तुझा संशय तर आला नाही ना? कार्तिकनं विचारलं. नाही, धरा मॅडमच्या कृपेनं मी सटकले व्यवस्थित. रादर जीजूंच्या कृपेनं, दीक्षा म्हणाली. म्हणजे काय केलंस? दक्षने एक्सायटेड होत विचारलं. तुला सगळ्यातच नाक खुपसायचं असतं ना? दीक्षानं नाक मुरडलं. मला नाही सांगायचं तुला? बरं राहिलं. कार्तिक, राम कधीपर्यंत पोचतोय त्याची टीम घेऊन? पहाटे पोचेल. त्याला डायरेक्ट लोकेशनवर पोचायला सांगितलंय. ती हातची निसटली नाही पाहिजे. आपल्याला पूर्ण तयारीनिशी तिला ट्रॅप करावं लागेल, कार्तिक म्हणाला. कार्तिक, तिला अंडर एस्टिमेट करून चालणार नाही आपल्याला. पाहिलंच ना बरोबर आपण गाफील राहिल्यावर तिनं पहिला वार केला. यावेळेस तिची कुठलीच चाल यशस्वी होऊ द्यायची नाहीये, दीक्षा संतापून म्हणाली. हो दीक्षा, तू काळजी करू नकोस, कार्तिक म्हणाला आणि तिघे पुढच्या गोष्टी ठरवत होते. जेवण वगैरे झाल्यावर कार्तिक त्याच्या रूममध्ये निघून गेला. दक्ष आवरून बेडवर आडवा झाला. दीक्षा तिचं आवरत होती.
गेल्या वेळेस जेव्हा दक्ष दीक्षा त्यांच्या सो कॉल्ड हनीमूनसाठी गोव्याला आले होते तेव्हाचे किस्से आठवून दक्षच्या चेहऱ्यावर स्माईल आली. किती बदललं ना सगळं. त्यावेळेस मी दीक्षाला निव्वळ त्रास द्यायच्या हेतूनं इकडे आणलं होतं, पण आता तसं काही राहिलं नाही आहे. सगळंच बदललं आहे. मी, माझ्या फिलिंग्स. पण हे सगळं तिला कधी कळणार आहे काय माहीत. दक्षने हताश सुस्कारा सोडला आणि मागे वळला. ओ शिट. दक्ष दचकून ओरडला कारण दीक्षा त्याच्याकडे नजर रोखून पाहत होती. आता काय झालंय मारक्या रेडीसारखं पाहायला? दक्ष म्हणाला. तुझ्या कानपुरा थरताळ झालाय का रे? काहीतरी विचारतीये मी तुला. तू मात्र मस्त तंद्री लावून पसरलायस. दीक्षा रागानं म्हणाली. सॉरी, माझ्या विचारात होतो. बोल, काय झालं? दक्ष शांतपणे म्हणाला. गोळ्या घेतल्यास? दीक्षाने विचारलं तशी त्यानं नकारार्थी मान हलवली. मंदेश्वर कारखानीस म्हणे मी माझी काळजी घेऊ शकतो. काय तो उजेड. दिसतंय किती काळजी घेतोय ते. दीक्षा पुटपुटत उठली आणि त्याच्या हातात त्याची मेडिसिन्स कोंबली. जरा प्रेमानं बायको. दक्ष मिश्किल हसत म्हणाला. दक्ष बाळा, गिळतोस ना या गोळ्या? दीक्षा नाटकी आवाजात म्हणाली. एवढं प्रेम पुरेसं आहे की अजून हवंय? नको ग नको. अजून प्रेम दाखवलंस तर धक्क्यानं ढगात जायचो मी. दक्ष हसत म्हणाला. दक्ष. दीक्षा चिडली. सॉरी. बरं सांग ना, तू कशी काय आलीस इकडे? दक्ष विषय बदलत म्हणाला. धरा आहे ना माझी फ्रेंड. तिचा नवरा एअरपोर्ट अथॉरिटीजच्या टीममध्ये आहे, मोठ्या पोस्टवर. तू माझ्याशी बोलल्यावर मी धराला कॉल केला होता. तिला सगळं सांगितलं आणि आत्ता जे काही सुरू आहे तेही सांगितलं. तिनं लगेच जिजूंच्या कानावर घातलं. कार्तिकला मी कालच माझ्यासाठी तिकीट बुक करायला सांगितलं होतं. सगळं सेट होतं. आईंशी बोलले आणि त्यांना सांगितलं. तुझा फोन आलेला आणि तूच मला बोलावलेस मीटिंगसाठी, सो त्याही काही बोलल्या नाहीत. घरून मी धरासोबतच निघाले. मला जाणवत होतं आमचा पाठलाग होतोय म्हणून. धराला मी आधीच प्लॅन समजावला होता. जिजूंनी जुगाड करून मला हैदराबादच्या चेक इन क्यूमध्ये उभं केलं आणि मी नि धरा आत गेलो. आम्ही गेल्यावर तिचा माणूसही तिकडून निघून गेला. तो गेल्यावर आतूनच जिजूंनी त्यांचे कॉन्टॅक्ट्स वापरून मला दुसऱ्या गेटपाशी नेलं आणि मी पोचले इकडे, दीक्षानं सांगितलं. नॉट बॅड हा बायको. डोकं आहे तुला थोडंसं? दक्ष हसत म्हणाला. ऑफकोर्स आहे आणि शाबूतही आहे. तुझ्यासारखं नाही आहे गळकं. दीक्षानं तोंड वेंगाडलं तसं दक्षला हसूच आलं. हसू नकोस दक्ष. तुला वाटलंच कसं मी सगळं क्रेडिट तुला एकट्याला घेऊ देईन? दीक्षा डोळे मोठे करत म्हणाली. ओके ओके बाई, मी सगळं क्रेडिट तुला देईन, मग तर झालं. दक्ष हसत म्हणाला. दीक्षा, उद्या आपल्यासाठी परीक्षा आहे. एकदा ती मनस्वी आणि तिचा भाई हातात येऊ देत फक्त. सोडणार नाही यांना. दक्षने दातोट खाल्ले. दक्ष, आराम कर आता तू. परत उद्याचा दिवस बिझी असणार आहे, दीक्षा म्हणाली. तूही आराम कर, दक्ष म्हणाला आणि आडवा झाला. दीक्षाही झोपायचा प्रयत्न करत होती. दोघांच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. येणारा दिवस काय घेऊन येणार होता कुणालाच माहीत नव्हतं. मनस्वी आणि तिचा भाई डिनर टेबलवर बसले होते. तिचा फोन वाजला. तिच्या माणसाचं नाव पाहून तिनं लगेच कॉल रिसीव्ह केला. बोल संजय, काय खबर? आपल्या दोन्ही माणसांनी अपडेट्स दिल्यात. दक्ष आणि कार्तिक पुण्यातच आहेत. प्रेसिडेंट हॉटेलमध्ये उतरलेत. आल्यापासून आपला माणूस त्यांच्यावर पाळत ठेवून आहे. ते दोघेही रूमच्या बाहेर निघाले नाहीयेत, संजय म्हणाला. त्यांच्यावर बारीक नजर ठेवायला सांग संजय. दे बोथ आर व्हेरी स्मार्ट, मनस्वी म्हणाली. हो मॅम, मी सांगितलंय पक्याला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला तर लाईक करा आणि कथेचे पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.